आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। मंडळी, आता आपण पाहत असाल की महाड शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठ ही राख्यांनी सजलेले रंगीबेरंगी राख्या ह्या दुकानाच्या बाहेर लागल्या कारणाने आपण पाहू शकाल माझ्या मागे देखील राख्यांनी सजलेले हे दुकान पाहायला मिळते। असेच राख्यांचे दुकान जे सजावट झालेले रंगीबेरंगी राखी आज महाड शहरामध्ये पाहायला मिळते, कारण रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन टेपलेले आहे आणि त्यामुळे आता नागरिकांची किती गर्दी झालेली आहे राखी खरेदी करण्यासाठी हे मी जाणून घेणार आहे माझे महाड न्यूज चॅनलच्या माध्यमातून। मग चला तर माझ्यासोबत। महाडची बाजार प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही राखी पौर्णिमेच्या निमित्ताने सजली आहे। या खास निमित्ताने बाजारात विविध रंगांच्या, डिझाईनच्या आणि आकर्षक राख्यांनी दुकाने सजली आहेत। प्राचीन काळांपासून महाडची बाजार राखी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे। महाडच्या बाजारात विक्रीसाठी राख्या आणणारे विक्रेते आपल्याला कलात्मक राख्या दाखवताना दिसत आहेत। रंगीबेरंगी धागे, मोती, चंदन, चांदी आणि सोन्याच्या मण्यांनी सजवलेल्या या राख्या बघून लोकांची गर्दी वाढली आहे। छोट्या मुलांपासून तर तरुणांपर्यंत सर्वांनी विविध राख्यांचा आनंद घेतला आहे। बाजारात अनेक विक्रेते गेले अनेक वर्ष आपल्या राख्या इथे विकत आहेत। त्यांच्यासाठी ही परंपरा एक अभिमानाची गोष्ट आहे। स्थानिक आणि परराज्यातून आलेल्या ग्राहकांची संख्या देखील यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। राख्या खरेदी करताना महाडच्या बाजारातील प्रत्येकाच्या जीवनातील एक विशेष आठवण म्हणून असते। राख्यांच्या या रंगीत दुनियेत भावंडांचं प्रेम आणि बांधिलकीचा संदेश अजूनही तसाच ताजा आहे। यावर्षी नारळी पौर्णिमेला महाड बाजारपेठेत खूपच उत्साहाचं वातावरण आहे। तुम्ही बघू शकता हे कदमबंधू दुकान आहे, महाड मधलं मोठं शॉपी आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सुंदर अशा सजावटीच्या राख्या आहेत। तर दरवर्षी मी इथेच कदमबंधू मध्ये येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे राखे इथं भेटतात ना, मग त्याच्यामुळे इथनच खरेदी करतो। यावर्षी नारळी पौर्णिमा खूपच उत्साह बघायला भेटतोय बाजारपेठेमध्ये। थँक्यू। मग मला सांगा, यावर्षी काय विशेष राख्यांमध्ये बदल पाहायला मिळतो आपल्याला? लहान मुलांसाठी वेगवेगळ्या डिझाईन इथं दिसत आहेत आपल्याला, लाइटिंगच्या, डोरेमॉनच्या किंवा बाल गणेशच्या अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या आहेत इथं लहान मुलांसाठी। तर ते मी आता जस्ट माझ्या मुलांसाठी पण एक डोरेमॉनच्या राख्या घेतलेल्या आहेत। तर खूपच अशा सुंदर सुंदर इथं राख्या तुम्हाला बघायला भेटतील कदमबंधू मध्ये। दरवर्षीप्रमाणे मी इथंच लहान मुलांसाठी पण घेतो, मोठ्यांसाठी पण घेतो। या वर्षी माझ्या बहिणीने मला डोरेमॉनची राखी गिफ्ट केली आहे आणि ती मला खूपच आवडली आहे आणि तिला कंपोस्ट शाळेत लागणार होता म्हणून मी तिला कंपोस्ट गिफ्ट केला आहे। थँक्यू। कदमबंधू हे पूर्वीपासूनचं जुनं दुकान असल्यामुळे आणि भरपूर व्हरायटी मिळत असल्यामुळे भरपूर व्हरायटीसाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची राखी आमच्याकडे आम्ही ठेवली जाते आणि खूप व्हरायटी ठेवलेली असल्यामुळे भरपूर गिऱ्हाईक येतो त्यासाठी। दरवेळेला आपण 30 एक राखी गोंड्याच्या राख्या, या राख्या नॉर्मलच सगळ्या भावांना देत असतो। सो यावेळेला मला एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीची राखी सापडली। सो दिस इज द राखी आणि याच्यामध्ये वेगळेपणा असा आहे की डिझाईन तर एकदमच वेगळी आहे, प्लस अक्षता आणि कुंकू सुद्धा आहे। सो एक गिफ्ट करताना पण आपलेपणा वाटेल की हा बाबा आपण काहीतरी छान असं प्रेझेंट पण करतो आणि राखी पण एकदम वेगळ्या प्रकारची आहे आणि ती नॉर्मल राख्यांसारखी नसेल। सो माझा भाऊ सगळ्यांमध्ये वेगळा उठून दिसेल। थँक्यू। शुभम जनरल स्टोर हे महाडमधलं सगळ्यात 17 ते 18 वर्ष आमच्या दुकानाला आता पूर्ण झालेली आहेत। आमच्या इथे 17 वर्षापासून आम्ही राख्यांचा व्यवसाय करतो। राख्यांचा व्यवसाय आणि हर एक प्रकारच्या राख्या आमच्या इथे भेटतात तुम्हाला। लहान मुलांच्या लाईटच्या राख्या, डोरेमॉन, वेगवेगळे कार्टून, घड्याळ, सगळे लहान मुलांच्या सगळ्या प्रकारच्या राख्या तुम्हाला इथे भेटतील आणि जसजसे नवीन नवीन जे लेटेस्ट डिझाईन असतात त्या पहिल्या आम्ही आमच्या दुकानात खरेदी करून आणत असतो। त्या राख्यांमध्ये आता ह्या वर्षी लेटेस्ट म्हणजे अयोध्या रामाच्या राख्या, बाळकृष्णाची मोरपंखाची राखी, ह्याची ओम आणि अक्षता भरलेली तांदूळ
सकट पूर्ण सेट केलेली राखी हे आता आमच्या दुकानातलं लेटेस्ट कलेक्शन आहे आणि त्यांना आता खूप ग्राहकांचे खूप प्रतिसाद जोरात आहे आमच्या इथे. अगदी बरोबर. मोठ्या वयोगटासाठी कोणत्या राख्या तुम्ही ठेवल्या? मोठ्यांसाठी? मोठ्या वयोगटासाठी पण आहेत. रुद्राक्षाची राखी आहे, श्रीकृष्णाची, मेरे भैया आहे. तर मित्रांनो, महाडच्या या रंगीत बाजाराची खास बातमी होती. या रंगाने भरलेल्या वातावरणात आपल्यालाही आनंद मिळो हीच शुभेच्छा. मनोज चेंडेकर, माझे महाड, रायगड.